नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सर्पमित्र नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथून। तर हे बघा, आज एक कॉल आला। संदीप कचरू तुपलोंडे, संगमनेर फाटा, कांद्याची चाळी, त्यांच्या तिथं त्यांची खूप मोठी अशी शेती आहे। बघा, तुम्ही घर पाहू शकता। तर मित्रांनो, हा बघा इथं बीळ आहे। त्या बिळामध्ये त्यांनी एक खूप मोठा साप जाताना पाहिलेला आहे। त्यांनी कोणताही वेळ न घालवता मला बोलवलं। मी पण कोणताही वेळ न घालवता वेळेवर आलो। हे बघा, बसलेले आहेत खुर्चीवर संदीप भाऊ तुपलोंडे। तर मित्रांनो, आपण कोणता साप आहे बघू। बिल तर खूप मोठा दिसतो। तर हे बघा, अगोदर आपण पाणी टाकून पाहिलं, 15 मिनिटं वाट पाहिली, पण काही निघालं नाही। म्हणून मी स्वतः कटवणी आणि पावडा घेऊन खोदण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो। हे बघा मित्रांनो, आपण खोदल्यानंतर तिथलं पूर्णपणे मातीचा ढिगारा माती काढली आणि माती काढल्यानंतर कटवणी घेतोय। कटवणीने बघा थोडंसं वखरल्यानंतर त्याचा स्पर्श मला जाणवला आणि तो बघा, ओ माय गॉड, हा तर स्पॅटिकल कोब्रा, आपण याला शुद्ध भाषेत नाग असं म्हणतो। हे बघा मित्रांनो, हा आपल्या भागात आढळणारा हाच तो एक विषारी नाग आहे। मित्रांनो, हा दिसायला जरी साधा सुद्धा असला तर बघा, हा स्पॅटिकल कोब्रा आहे, इंडियन कोब्रा आहे। तर हे बघा, असे साप दिसल्यास कधी न मारता आपले जवळचे सर्पमित्र बोलवा आणि असे साप पकडून त्यांना जंगलात सोडण्यास सांगा। मित्रांनो, साप पण वाचला जातो आणि आपल्या शेतीची नासाडी करणारे उंदीर खाऊन असे साप त्यांचे पोट भरतात। म्हणून आपलं शेतीचं संरक्षण पण होऊ शकतं, निसर्ग सुद्धा वाचतो। तर हे बघा मित्रांनो, तो आपण पाण्यामध्ये व्यवस्थित टाकून त्याला धुवून व्यवस्थित घेतलं आणि आता आपण बरणीमध्ये टाकू। हे बघा मित्रांनो, तर तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि ज्याने अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घंटी दाबायला विसरू नका मित्रांनो। चला, तर तोच साप आपण एका जंगलामध्ये सोडण्यात आलोय। तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, कधी जर साप चावल्यास आपण अशा खाजगी हॉस्पिटलमध्ये न जाता आपण सिव्हिलच्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला जाणे, तिथं आपला वेळोवेळी आणि योग्य उपचार होतो। तर आपण असे मांत्रिक बाबाकडे न जाता आपण सरकारी दवाखाना म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाणं खूप गरजेचं आहे। वेळेत वेळ वाचून साप पकडल्यास कोणताही वेळ न घालवता आपण जितकं शक्य होईल तितक्या वेळेनुसार आपण सिव्हिल हॉस्पिटल जाणं हे खूप महत्त्वाचं। तर मित्रांनो बघा, हा साप जाण्यास तयार नाही। त्याला आपण पकडल्यानंतर एक त्याला लळा लागलेला आहे, माया लागले, तरी पण आपण त्याला कोणती इजा कोणती हानी न होऊ देता आपण हे बघा सुरक्षित जंगलात सोडले। चला, धन्यवाद।